नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार खरेदी विक्रीच्या व्यवहाराच्या नावावर 1,90,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्यानं कार घेऊन आरोपी पसार झाला। पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैभवनगर येथील रहिवासी प्रवीण हरिश्चंद्र भुरे हे जुन्या चारचाकी वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। त्यांच्या तक्रारीनुसार नंदनवनमधील गाडगेनगर येथील रहिवासी जितेंद्र निपाणे यानं त्यांच्याशी कारचा खरेदी व्यवहार केला। 22 फेब्रुवारीला आरोपीनं कारची ट्रायल घेण्याच्या बहाण्यानं कार ताब्यात घेतली, मात्र त्यानंतर तो कार परत घेऊन आलाच नाही। पीडितानं वारंवार संपर्क साधूनही आरोपी टाळाटाळ करत राहिला। या कारची किंमत जवळपास 1,90,000 रुपये इतकी आहे। पीडिताच्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। सध्या आरोपी फरार आहे, त्याचा शोध सुरू आहे। आरोपी नामे जितेंद्र निपाणे, वय वर्ष 36 आहे। याच्यापूर्वी त्याच्यावर गुन्हे कुठले दाखल नाहीत। गाडी नेलेली आहे महिंद्रा जायलो गाडी नेलेली आहे आणि फिर्यादीने विश्वासाने दिलेली गाडी त्यांनी ती परत आणून दिली नाही म्हणून आपण सदरचा गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास करत आहोत।